आपल्या मित्रानं उगाचच काही कारण द्यायला सुरुवात केली की आपण म्हणतो ओय तेरी नौटंकी बंद कर। पण आता हीच नौटंकी आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे आणि ती करणार आहेत बॉलिवूडचे दोन फ्रेश स्टार्स। नक्की कोण आहेत हे दोघे जण, चला पाहूयात। गोल्डन आणि ब्लॅक या कॉम्बिनेशन मधला कॉस्ट्यूम, असं वाटतंय की आयुष्मान खुराना यावेळी काहीतरी स्पेशल करून दाखवणार आहे। पण काय असेल आयुष्मानचं हे स्पेशल काम? राम परमार मेरा नाम है और नौटंकी साला फिल्म में रावण लीला नाटक है, उसके अंदर मैं अभिनेता हूं और उसमें मैं रावण का किरदार निभा रहा हूं। कारण नौटंकी अजूनही संपलेली नाही। रावण या सिनेमानंतर आता रामलीलेतल्या रामाची नौटंकी पहा। देशवासियों, मैं सुसाइड करने जा रहा हूं, आत्महत्या करने जा रहा हूं, गुड बाय। होय, या नौटंकीत कुणाल रॉय कपूर राम बनलाय। पण हा राम खाली आला तो शोलेतल्या वीरूच्या स्टाईलमध्ये। कदाचित त्यासाठी त्याला पाण्याची टाकी मिळाली नाही म्हणून त्यानं होर्डिंगवर चढून जीव देण्याची धमकी दिली। मैं सुसाइड करने जा रहा हूं। पण हे सगळं त्याने कुणा बसंतीसाठी केलेलं नाही, तर स्वतःच्या आयुष्याला कंटाळून त्याने हे करायचं ठरवलंय। आयुष्मान आणि कुणालच्या नौटंकीवर शोलेचा रंग चढलाय। हे तर होणारच होतं, कारण हे निमित्त होतं नौटंकी साला या सिनेमाच्या पोस्टर रिलीजचं। आता ज्या सिनेमाचं टायटलच शोलेच्या डायलॉग वरून इन्स्पायर्ड असेल, अशा त्याच्या प्रमोशनला शोलेचा टच मिळणं तर साहजिकच आहे। नौटंकी साला या सिनेमाचा दिग्दर्शक आहे रोहन सिप्पी आणि आपल्या वडिलांनी दिलेल्या या ब्लॉकबस्टर सिनेमाचा संपूर्ण फायदा घ्यायचं रोहननं ठरवलंय। तसंही शोले या सिनेमाशी या सिनेमाचा असलेला संबंध खुद्द रमेश सिप्पींनीही मान्य केलाय। इस फिल्म की कहानी एक ड्रामे के बारे में है, जहां कहानी तो हमेशा लोगों की होती है, लेकिन ये दो लीड कैरेक्टर जो हैं वो स्टेज पे काम करते हैं, तो ड्रामेबाज हैं ये, इसीलिए नौटंकी साला रखा गया। खरंच रोहननं आपल्या सिनेमाचं टायटल फारच वेगळं ठेवलंय। रमेश सिप्पींच्या वाढदिवसाच्या दिवशीच नौटंकी साला या सिनेमाचं पोस्टर लॉन्च झालं। ब्लफ मास्टर नंतर रोहनचा हा दुसरा कॉमेडी सिनेमा आहे। यावेळी अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख ऐवजी कॉमेडीची धुरा आयुष्मान आणि कुणाल सांभाळणार आहेत। मात्र दोघांच्या टॅलेंटवर रोहनला पूर्ण विश्वास आहे। कुणाल को तो मैं पहले से जानता हूं, हमने साथ में एक फिल्म की थी प्रेसिडेंट इज कमिंग, जिसके वो डायरेक्टर थे। सिंस देन आई बीन लुकिंग फॉर एन एक्सक्यूज टू वर्क विद कुणाल एज एन एक्टर एंड आयुष्मान आई न्यू ओवर द इयर्स, ही वाज वर्किंग इन टेलीविजन एंड ऑल, एंड जैसे मैंने विकी डोने देखी उसका काम मुझे बहुत पसंद आया। पण अभिषेकसाठी रोहनचं प्रेम काही कमी झालेलं नाही। अशात नौटंकी सालामध्ये ज्युनियर बच्चन एक गेस्ट अपीयरन्स देताना दिसेल। नौटंकी साला हा सिनेमा येत्या 12 एप्रिलला रिलीज होईल। आता पाहूयात की आयुष्मान आणि कुणालची नौटंकी प्रेक्षकांना कितपत हसवते ते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।